नमस्कार, मी भीमराव लोणारे. IBM TV9 न्यूजच्या विशेष बुलेटिनमध्ये मी आपलं स्वागत करीत आहे. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाला 7 डिसेंबरपासून सुरुवात होत आहे. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाची तयारी पूर्ण झाली असून आवश्यक ती सर्व काळजी घ्या अशा सूचना विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी दिल्या. विधान भवनातील सभागृहात मंगळवार 28 नोव्हेंबरला विधिमंडळ व्यवस्थेच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी हे निर्देश दिले. विधानसभेचे अध्यक्ष ॲडव्होकेट राहुल नार्वेकर हे मुंबई येथून दृकश्राव्य माध्यमाद्वारे उपस्थित होते. त्यांनी गेल्या वर्षी आलेल्या काही अडचणींना उहापोह केला व यावर्षी वीज पुरवठा, सुरक्षा, प्रवेश प्रक्रिया, अभ्यागतांना प्रवेश याकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना दिल्या. विधिमंडळाचे सचिव विलास आठवले, विभागीय आयुक्त विजया लक्ष्मी बिद्री, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, मनपा आयुक्त डॉक्टर अभिजित चौधरी, जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर, जिल्हा पोलीस अधीक्षक ग्रामीण हर्ष पोद्दार यांच्यासह विविध 22 विभागाचे संबंधित वरिष्ठ अधिकारी बैठकीला उपस्थित होते. व्यवस्थेसंदर्भात मॉक ड्रिल 4 डिसेंबरला होणार आहे. फायर ऑडिटचा अंतिम अहवाल 5 डिसेंबरपर्यंत तयार करा. विधिमंडळ अधिवेशनादरम्यान स्थानिक नागरिकांना वाहतूक व्यवस्था व मोर्चाची अडचण व गैरसोय होऊ नये याची दक्षता घेण्याच्या सूचना गोरे यांनी यावेळी बैठकीदरम्यान दिल्या. सगळ्यात प्रथम नमस्कार आणि जय महाराष्ट्र. आज आम्ही हिवाळी अधिवेशनाची पूर्वतयारीच्या आढाव्याची बैठक घेतली आणि माझ्याबरोबर आमचे विधिमंडळाचे सचिव श्री विलास आठवले, तसंच विभागीय आयुक्त बिद्री मॅडम आणि अनेक इथले स्थानिक अधिकारी, महानगरपालिका आयुक्त, पोलीस आयुक्त आणि विविध डिपार्टमेंट्सचे जवळजवळ 22 वेगवेगळ्या डिपार्टमेंट्सचे अधिकारी इथे उपस्थित होते. मुंबईवरून विधानसभेचे अध्यक्ष राहुलजी नार्वेकर दृकश्राव्य माध्यमाच्याद्वारे कनेक्ट झाले होते. आणि एकूण पूर्वतयारी जर का पाहिली तर महत्त्वाचं म्हणजे उद्या BSc होणार आहे, परंतु कामकाज सल्लागार समितीमध्ये सगळ्या पुढचं कार्यावली निश्चित होण्याच्या अगोदर पूर्वतयारी पण करणं गरजेचं होतं, कारण आमचे कर्मचारी विधिमंडळाचे इथे येऊन पोचलेले आहेत. निवास व्यवस्था, विधिमंडळांमधली आवाजाची आणि कामकाजाची व्यवस्था, विधिमंडळामध्ये पत्रकारांच्यासाठी असणारं वायफाय किंवा सुयोगची व्यवस्था, लोकप्रतिनिधींचा सगळी जी निवासाच्या बरोबर आरोग्य व्यवस्था, तसंच अग्निशमन दल किंवा विविध प्रकारच्या आपत्तींमध्ये काम करण्याच्या मदत यंत्रणा, अशा अनेक बाबतींमध्ये आम्ही आढावा घेतलेला आहे. आणि आपल्याला कल्पना आहेच की पुढे येणाऱ्या निवडणुकीच्या आधीचं हे कार्यकालामधलं अधिवेशन असल्यामुळे, त्याचबरोबर अनेक प्रश्नमर्ती लोकांची नागपूरच्या अधिवेशनाकडून अपेक्षा असल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये लोक या अधिवेशनाला भेटीसाठी किंवा प्रत्येक कामासाठी येतील असं आम्हाला वाटतं आहे. आजच्या या तयारीच्यामध्ये अत्यंत सुसज्ज पद्धतीने आढावा घेण्यात आलेला आहे. राज्य सरकारच्या वतीने पण मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या स्तरावरती आढावा झालेला आहे. निवासस्थानांच्याच बरोबर वेगवेगळ्या प्रकारनी आमदार निवासमध्ये किंवा इतरत्रही सुरक्षा कशी राहील याच्यावरही चर्चा झालेली आहे. एक वैशिष्ट्य असं आहे यावेळच्या अधिवेशनाचं की विधान परिषद अस्तित्वामध्ये येऊन 1921 साली, म्हणजे जवळजवळ 2 वर्षच त्याला होऊन जात आहेत, 100 वर्ष पूर्ण झालेली आहे. त्यामुळे हा शताब्दी महोत्सवसुद्धा चालू आहे. आणि नागपूरच्या हिवाळी अधिवेशनांनी विधानसभेच्या बरोबर विधान परिषदेमध्येही खूप चांगल्या प्रकारचं योगदान दिलेलं आहे. या पार्श्वभूमीवर 8 तारखेला 8 डिसेंबरला शुक्रवारी आम्ही एक पत्रकारांशी 9:30 ते 11 सकाळीच्या वेळामध्ये ज्यांनी विधान परिषद कव्हर केली असे सगळे आमचे सहकारी आणि विधानसभेतले अर्थात तुम्हाला स्वागतच आहे. आमच्या विधान परिषदेच्या सभागृहामध्ये एक गेट टुगेदर किंवा स्नेहमेळावा आम्ही आयोजित करणार आहोत आणि त्या ठिकाणी विधान परिषदेचे पत्रकार, त्याचबरोबर विद्यमान विधान परिषदेचे आमदार
आणि विधानसभेचे आमदार, आमचे विधानसभेचे अध्यक्ष, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दोघंही जण, सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस, सन्माननीय अजितदादा पवार, ह्या सगळ्यांच्या बरोबर सन्माननीय संसदीय कार्यमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याबरोबर एक बातचीतीचा कार्यक्रमही आम्ही ठेवलेला आहे. त्याच्याही संदर्भात माहिती सांगायची होती. याखेरीज आरोग्य व्यवस्थेच्यामध्ये हिरकणी कक्ष, जसा गेल्या वर्षी छोटी बालकं येतात तर त्यांच्यासाठी व्यवस्था चांगली करण्यात आली होती, तशीच व्यवस्था आरोग्य विभागाने केलेली आहे. त्याचबरोबर आमदार महिलांच्या बालकांसाठी जशी व्यवस्था आहे तसंच बाहेरसुद्धा जे कर्मचारी महिला येतात, मग त्या पोलीस असतील किंवा अन्य कर्मचारी असतील, त्यांच्या बालकांसाठी सुद्धा एक हिरकणी कक्ष विधिमंडळाच्या बाहेरसुद्धा आरोग्य विभागाने त्याची व्यवस्था केलेली आहे. याखेरीज आरोग्य सेवा देत असताना BP, ब्लड शुगर यासारख्या तपासण्या 24 तास उपलब्ध ठेवलेल्या आहेत की जेणेकरून विधिमंडळाचं कामकाज चालू असताना जरी एखादंच BP वाढलं कोणाचं किंवा शुगर खाली गेली तरीसुद्धा ती तपासणी होऊ शकेल आणि आमदार निवासमध्ये सुद्धा त्याची व्यवस्था केली जाणार आहे. यावेळेला पहिल्यांदाच आम्ही आमदार निवासमध्ये सुद्धा किंवा रवी भवनला जे लोक येतात त्यांना प्रत्येकाला त्यांच्या कामांसाठी येण्याचा अधिकार आहे, त्याचा आम्ही सन्मानच करतो. परंतु त्याला 12 तासाची मर्यादा ठेवण्यात आलेली आहे. म्हणजे सकाळी आले 8 वाजता तर रात्री 8 वाजेपर्यंत त्यांना ते थांबू शकतात. परंतु त्याच्यानंतरही अनेक लोक आपल्याला दिसतं की सुरक्षिततेच्या दृष्टीने जास्त जरा काटेकोर पावलं उचलणं गरजेचं आहे आणि म्हणून आम्ही शिष्टमंडळासाठी कोणाला रात्री 9ला किंवा 10ला बोलावलं तर ते त्या मंत्र्यांच्या किंवा आमच्या परवानगीने येऊ शकतात आतमध्ये. फक्त 12 तासाचा पास त्यांना असेल, हे एक नवीन पाऊल उचललेलं आहे. त्याचबरोबर पोलिसांची अशी विनंती होती की विधिमंडळात येणारे अभ्यागत जे आहेत त्यांच्यावर साधारण 500ची मर्यादा केलेली असते, तर ती थोडी अजून जरा त्याची मर्यादित करता आली तर चांगलं होईल. त्याच्याबद्दल आम्ही विचार करतो आहे. परंतु जे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे किंवा मंत्र्यांकडे शिष्टमंडळासाठी येत असतील त्याच्या सोडून ही बाकीची संख्या मर्यादित करायचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे कुठेही लोक जे प्रश्न घेऊन येतात त्यांना याचा त्रास होऊ नये या दृष्टीने आमचा प्रयत्न आहे. याखेरीज महानगरपालिकेला आम्ही सूचना दिलेल्या आहेत की कर्मचारी किंवा मोर्चेकरी किंवा बाकीचे लोक यांच्यासाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छतागृह हे कुठे उपलब्ध आहे ते गुगलवरती टाकावं, जेणेकरून लोकांना त्याच्यासाठी प्रत्येक ठिकाणी फिरत बसून त्यांना जास्त त्रास होणार नाही. याखेरीज आपला नियमच आहे की पेट्रोल पंप्सचे जे असतात त्या पेट्रोल पंपावरची स्वच्छतागृह आपण जरी डिझेल पेट्रोल भरायला गेलो नसलो तरीसुद्धा ती लोकांच्यासाठी वापरायला परवानगी असते, पण प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होत नाही. तर त्याबद्दलसुद्धा एक सूचना GR काढायचं, एक सूचनापत्रक असं ठरलेलं आहे, जेणेकरून या पेट्रोल पंपावरती सुद्धा कोणी महिला असतात, बाकीच्या असतात, ट्रॅफिक जॅममध्ये अडकले असतात, तर तिथेही या स्वच्छतागृहांची व्यवस्था होऊ शकेल. याखेरीज FDAच्या लोकांना मी सांगितलेलं आहे की इथे विधान भवनाच्या परिसरामध्ये जो संत्रा ज्यूस दिला जातो विशेषतः, आणि आपण तो खूप प्रेमाने घेतो सगळेजणं, त्याचं प्राशन करतो, तर दर 2 दिवसांनी त्याची तपासणी करा तुम्ही की तो व्यवस्थित आहे की नाही, त्याचा दर्जा कसा आहे, काय आहे. आणि शक्यतो ग्राहकांची पसंती जर का असेल तर काचेच्या ग्लासच्या ऐवजी पेपर ग्लास चांगले जर का वापरले तर तो सुद्धा एक ते धुणं आणि त्याच्या स्वच्छतेच्याबद्दल एक म्हणजे तर गृहिणी म्हणून आम्ही सगळं हे बोलतो आहे असं तुम्ही धरू शकता. परंतु आम्हाला ज्या गोष्टी दिसतात त्याच्यानुसार आम्ही हेही सांगितलं होतं PWDला की भांडी धुण्यासाठी वेगळी व्यवस्था पाहिजे, स्वच्छतागृहातच भांडी धुणं योग्य नाही आहे, तर ती त्यांनी यावेळेला बांधलेली आहे असं त्यांनी मला सांगितलेलं आहे. पण ती मला असं वाटतं की एकूण साथीचे रोग किंवा हे पाहिले तर या सगळ्या आवश्यकच गोष्टी आहेत. आणि पत्रकार हा एक अविभाज्य भाग आहे सगळ्या अधिवेशनांमधला, आणि त्यामुळे तुमच्यासाठी वायफायच्या बरोबर बाकीच्यासुद्धा स्टँड आणखीन व्यवस्था सगळी केलेली आहे. तर ही होती आजची खास बातमी. आपण बघत रहा IBM TV9 न्यूज. आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब अवश्य करा. हां, आयकॉन बेल बटन दाबण्यास विसरू नका. धन्यवाद. नमस्कार. जय हिंद.